तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. नमस्कार मंडळी, ओळख करून देतो. मी सदिच्छा, शुभेच्छा. ख्याली खुशालीचं गाठोडं घेऊन कित्येक किलोमीटरचा प्रवास करून गाव खेड्यातून अखंड भारताच्या कानाकोपऱ्यात नाती जोडणारी देशातील सर्वात मोठी टपाल सेवा देणारा महाराष्ट्र बोलतोय. आज मी आलोय थेट दिल्लीला माझ्या मातीतलं पत्र घेऊन. पाहूयात तर मग काय लिहिलंय या पत्रात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी, सस्नेह नमस्कार. असं म्हणतात, पत्रातून आपल्या भावना निसंकोचपणे व्यक्त करता येतात. म्हणूनच आज मी हे पत्र तुम्हाला लिहित आहे. बरं, हे पत्र मी मराठी भाषेत लिहितोय कारण मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून राजमान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन तुम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेचा सन्मान केला आहे. एवढंच काय, तर महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी पत्राला मराठी भाषेतूनच उत्तर देण्याचा तुमचा निर्णय हा महाराष्ट्रातील मराठी माणसाचा स्वाभिमान जपणारा आहे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.